पूर्वी महिला मंडळ आपल्या घरात दूध पात याच्यात तापायची मडक्यात आणि मडक्यातलं दूध संपलं का बहिणीचं भावाचं भावाचं भांडण कशावरून व्हायचं? साईवरून. लय मोठा तणका साई. तेव्हा ती नदी शिप मिळायची. आई काय म्हणायची माहिती का? किती खरण भाऊ, फक्त फोडू नको, मडकं फोडू नको. तुम्हाला साय खायची तेवढी खा, पण फोडू नको. आणि हे खरं सांगतो तुम्हाला, जीवनात किती आनंद लुटा, पण मडकं कधी फोडू नका. फोडू नका म्हणजे फाशी घेऊ नका, औषध पिऊ नका, विहिरीत उडी टाकू नका, काही करू नका. संकट येणारे स्वप्नात सुद्धा जनकाच्या नव्हतं का माझी पूर्वी वनवासाला जाईल. राजाची पोरगी सुद्धा राजाची पोरगी सुद्धा 14 वर्षी गेली. आपल्याला काय एवढं वाईट काय नाही, आपल्याकडे एवढं वाईट नाही. कोणची पोरगी गेली असते. आताचा जनक असतात रामाचा कान पाडून मोकळा झाला. तुला मला काय माहिती तू एवढा याडपाटी लगेच दुसरं पोरग करून देतो पोरीला. कुठं तोटा गेला तू? काय वनवासाला झाला का येड्या? आताचे जनक आई बापात राहून देईन पोरीला. हो, आता लोकांची पातळी इतकी खाली गेली, इतकी खाली. कत्ती जण भाऊ असेल तर लोक म्हणते पोरगी द्यायला काय हरकत नाही, पण त्या पोराला 3 भाऊ आहे. मग तुला एकाला द्यायची का तिघाला द्यायची? पण लोकांची प्रवृत्ती इतकी खाली गेली का जावयाला भाऊ नसावा. फार खाली पातळी आली, फार खाली. अजून 2-3 वर्षानं जर दोन्ही माणसं खाली उतरलं नाही ना जमावणारी, दोन्ही पार्ट्या. पुरीच्या बापाचं स्पष्ट म्हणणं आहे शेती पाहिजे, सर्व्हिसही पाहिजे, एकटा पाहिजे, त्याचे आईबाप म्हातारे व्हायला पाहिजे, म्हणजे लवकर उलगतील. ही भाषा कोणाची? पुरीच्या बापाची. तो पुरीचा बाप नुसत्या शेतकऱ्याला द्यायला तयार नाही आणि नुसत्या नोकरीवाल्याला द्यायला तयार नाही. आणि शक्यतो सर्व्हिसवाली मंडळी ही फक्त पहिलं पोरग होईपर्यंतच बजेटमध्ये राहते, नंतर ती सुद्धा काही एवढी शुद्धीवर नाहीत. सर्व्हिसवाली मंडळी लग्न जमावताना इतकी भामटी आहे महाराज. आपण जर म्हणलं ना देणे घेण्याचं काय, तर ते नाला की डायरेक्ट काय म्हणतो, तुमच्याशी संबंध ही श्रीमंत काय लागत आम्हाला, काय देवानं कमी केलं. मग तो पुरीचा बाप कोंबड्या इकू बँड लागतो आणि अंडी इकू डीजे लागतो. आणि 1-1.5 महिना लग्न झालं का हिना आला की लगेच पुरीला फ्लॅट घ्यायचा, बंगला बांधायचा, ट्रॅक्टर घ्यायचा, JCB घ्यायचा. ही कोणाची नाटकं? ते सर्व्हिसवाले. आता त्या पुरी पुढे 2 प्रश्न पडतात. एक तर माया बापानं जमीन विकली, त्याच्या कानावर ही बातमी गेली तर तो जगू शकत नाही. ते सगळं दुःख कोण सहन करतं? पण एक ध्यानात ठेवायचं, पोरी नो, तुम्ही तुमच्या बापापासून कितीही कोणापासूनही लपवा, पण तुम्ही नवऱ्याच्या घरी सुखी आहे का दुःखी आहे हे तुम्ही जगात तुमच्या बापासमोर लपू शकत नाही. तुम्ही जर दिवाळीला आल्या नुसती पैशी घेऊन चहाची बापासमोर गेला ना, तुमच्या चेहऱ्यावरून त्या बापाला सगळं कळतं. बस तुमच्या गाण्यावर जर बापाला चहा देताना हसू दिसलं ना, तो म्हणतो पैसे जाऊ द्या, पोरगी सुखी आहे. चेहरा जर पडलेला दिसला ना, तो चहा पित नाही तो चहा खाली ठेवतो, त्या पोरीचा हात धरतो, तिला खाली बसवतो, टपकन गाल ओढतो आणि टपकन विचारतो खोटं बोलायचं नाही, काय सांग. पदर डोळ्याला लावते, फुसफुसून सांगते, सांगायची वेळ तिला येतेच, ती सांगते. तो डोळ्याचं पाणी पुस, राहिलेली 20 गुंठे घालवील, त्यांना त्याच्या तोंडावर पैसे फेकील, पण तुझ्या डोळ्यात पाणी पाहायचं नाही. 80% सर्व्हिसवाल्याला देऊन बाप पश्चातापात येत. तर काय झालंय, मोठ्याचं झाकून जातं, लोक बरळती नाही. लोक इथून पुढे लग्न जमावणाराचा निमा वाटा करून घेतला पाहिजे. मधले जे दलाल आहेत ना हे जमावणारे, हे गुतावले पाहिजे. नाही तर 80% सर्व्हिसवाल्यांच्या बायका दुःखीच आहेत. यावर तुमचं मत काय? आता ते फक्त आपल्याला वाटतं बा तिला शेतात जावं लागेल. पोरगी आहे ना महाराज, जाऊ द्या थोड्या दुष्काळानं हाटला, पण पोरगी शेतकऱ्याला देण्यात मजाच आहे. फक्त तोपर्यंत निर्व्यसनी पाहिजे बस. तोपर्यंत जर 2 एकर जमीन असेल, जर निर्व्यसनी असेल ना, बंगला 4 चाकी वापरू शकतो. फक्त ते बेवडं नसलं पाहिजे. मजेत खाईल तो, फक्त ते प्यालं बिलं नाही पाहिजे, नालायकात बसलं नाही पाहिजे. ते आमच्या टोळीचा मेंबर पाहिजे. फक्त खाऊन पिऊन सुखी हो झाले. आता यंदा टमाटेवाल्यांची गालवर आले ना, असं काय करतो टमाटेवाले? नीट बोला ना, 15 दिवस झाले. ते पहिले आहो म्हणायचे, आता अरे म्हणत्या.
आता या आठवड्यात ते नीट बोलती नाही. कोण खातो पैशाला म्हणते. ते तो कुणाला कधी देईल काय सांगता येत नाही. फक्त एक आहे, निर्व्यसनी माणसं जर असतील ना, जाऊ दे ती एक दिवस रोजानं जाईल, एक दिवस भाजीला तेल नसेल, पण मुलगी तिथे देणार माझ्या. त्या लोकांच्या आता दोघांना उतरावं लागेल या 2-3 वर्षात. पुरीच्या बापाचं हे म्हणणं खाली येईल, फक्त पोरग चांगलं पाहिजे, आणि पोराच्या बापाचं फक्त म्हणणारा एवढंच राहील, तिला असं कबूल करावं, ते मरून जाऊ द्या काय होत. शेवटी पुरी आपल्याला मिळालं, लोकांनी तिकडून आणल्या, नांदेड, परभणी, माजलगाव, बीड, तिकडून नोट आणला. तो रविवारी आणला, मंगळवारी तोही गेला. काय करता, जागरण गोंधळाच्या आत लंगर तुटला, ती गेली इकडे नको. असं नाही, त्याला दोन्ही बाजू उतरावं लागतील इथं पुढं. एकदा आपल्याकडे ओपनच्या मराठी समाजात काय प्रॉब्लेम झालाय मोठा, हायर एज्युकेटेड झाल्यात पोरी. आता पोरगी तहसीलदारी म्हणजे तिच्या लेवलचं पोरगत नाही ना आपल्याला. तिला काय ट्रॅक्टर ड्रायव्हर देतात, चला गंगू तारुण्य तुझं बेफाम, कुठली गंगू वाळू भरलो ना ते बाबराव आला तो गंगू निघाली. काय करतात त्याची लेवल नाही, चला थोडं पुढं. आणि हे बाई बाप हे गोष्टी कळत नाही. त्या गवळणीनं काय पाहिलं, आतली घाण गेली बाहेर. याचा अर्थ झाली संध्या, संदेह माझा गेला, आणि आत्मा राम हृदय तवती पालती दुधाली. पण आतली घाण कोण काढू शकतो? मनती नंदाती पोरे, मनती नंदाती पोरे, मनती नंदाती पोरे, मनती नंदाती पोरे, नंदाती पोरे, आधी चोरी केली कर, मनती नंदाती पोरे, आधी चोरी केली कर, आधी चोरी केली कर, मनती नंदाती पोरे, मनती नंदाती पोरे, नंदाती पोरे, आधी चोरी केली कर, मनती नंदाती पोरे, आधी चोरी केली कर, आधी चोरी केली कर, मनती नंदाती पोरे, मनती नंदाती पोरे. बाबाजी आपले सांगितलेले नाम, आतली घाण गेली. निवृत्तीनाथ भेटले, आतली घाण गेली. जनार्दन स्वामी भेटले, आतली घाण गेली. वशिष्ठ भेटले, आतली घाण गेली. संदीपानी भेटले, आतली घाण गेली. तुकोबराय भेटले, आतली घाण गेली. मला देव भेटायची वेळ आली, आतली घाण गेली. तवती पालती दुधाली. पण म्हणती नंदाची या पोरे. हे बरे बापाच्या बायकोष्टी पट्टी मग म्हणतात, ताई बापाच्या बायको स्टिमटी म्हणतात आई. खरे आईच्या आई स्टिमटी म्हणतात आजी. हे सांगू नका. वडिलांच्या आईला आजी, आईच्या आईला आई. मी लहान आणि पोरं काय साधे नाही. एका पोराला गुरुजीने प्रश्न विचारला, 52 गावांची नावं सांग. ते काढतो म्हणलं 40 गावांना बारामती. गुरुजी पाहतच राहिला, त्याच्या झाले ना 52. बापाच्या आईला आजी म्हणतात, वडिलांच्या आईला आजी म्हणतात. आजीला वेलांटी पहिली का दुसरी? सावत्र शाळेतली पोरं, जला जर दुसरी वेलांटी असेल तर आईची आई किंवा वडिलांची आई. पण जला जर पहिली वेलांटी असेल तर त्याचा अर्थ असा आहे, अभी और इसी वक्त की एक्शन इमिजिएटली, ताबडतोब आता आजी चोरी केली. आजी आजी आत्ता. कधी? आत्ता. मस्तकी तो जाना पडीला विसरा, भोजना मागते तेव्हा. माझे गुरु मला भेटले, आतली घाण गेली. आता म्हणती नंदाची पोरे, आधी चोरी केली. पण चोरी कोणती झाली? चित्त चोरी येले ते चित्त आतली घाण गेली. आणि आतली घाण जोपर्यंत जात नाही तोपर्यंत देव माणूस होऊ शकत नाही, होऊ शकत नाही. आरसा किती सुंदर असू द्या, त्या काचेला पाण्याचा लेप दिल्याशिवाय चेहरा शिकू शकत नाही. चेहरा पाहायचा असेल तर त्या काचेला काय वापरतात? पारा. तसं तुमचं अनंत जन्माची पुण्य आहे. तसं अनेक कंपन्या मोबाईलच्या निघल्या, अनेक कंपन्या मोबाईलच्या निघल्या, अनेक मोबाईलच्या कंपन्या निघल्या, पण एकही कंपनी अशी निघली नाही का ती रेंज नसताना मोबाईल चालवते. रेंज
5G नाही मोबाईल चालू आहे अशी कंपनी आहे का पुढं? नाही. कोणती घ्या मोबाईलच्या कंपन्या कोणत्या आहेत? नोकियो आहे, वोडाफोन आहे, हा, ॲपो, हा, आपल्याला 2-4 माहिती, बाकीच नोकिया, नोकिया, सॅमसंग, हे जे मोबाईल आहे, बसलेले सगळे माणसं आणि पुरुष आहेत ना, हे एक भगवंताच्या फॅक्टरीतला मोबाईलचा हँडशीट आहे. हे हँडशीट आहे. हे सगळे काय आहेत? हे सगळे कोण आहेत? आपण बोललो हँडशीट. या कंपनीचं नाव आहे गॉड. गॉड म्हणजे देव. गॉड म्हणजे देव. मग हे माझ्यासमोर बसलेले सगळे हँडशीट कोणत्या कंपनीचे आहेत? बास फिट बसलं. देवाने निर्माण केलेल्या कंपनीचं हँडशीट. प्रत्येक हँडशीट मध्ये बॅलन्स पाहिजे का नाही? बॅलन्स पाहिजे. मग ह्या मोबाईल मध्ये बॅलन्स आहे 100 रुपये प्रत्येकाच्या बसलेल्या माणसांच्या मध्ये आयुष्य किती आहे? 100. अल्पायुष्य मानव देह शतगणिले अर्धरात्र खाय पुढे बालत पिळारो शय. मग आता किती बॅलन्स झाला? 100. सगळ्यांचा किती झाला? पटकन बोला. 100. मग तुमच्या माझ्या सगळ्यांच्या मोबाईल मध्ये बॅलन्स किती? 100. त्यातले 50 गेले झोपेत, म्हणजे बोगस गेले 50. टिकटॉक, व्हॉट्सअप, फेसबुक, पबजी, ट्विटर, फ्री फायर, अजून याच्यात किती गेले? 50. आता मोबाईल मध्ये बॅलन्स किती राहिला? 50. बरोबर आहे. बालपण गेले नेलता, तरुणपणी विषयी व्यथा आणि म्हातारपणी पर्वताली चिंता. आता शिल्लक किती राहिले? 50. 50 मध्ये 2 भाग राहिले. आता 50 तर बोगसच गेले, ते झोपेतच गेले. शिल्लक राहिले 50. आता 50 रुपये बॅलन्स आहे मोबाईल मध्ये. बॅलन्स किती राहिला आता? 50. त्यातले 25 रुपये बोगस आहे ना. कोणलाय फोन? हॅलो पुढे काय नाही. हॅलो पुढे बाई माणसं की याडपण आहेत. हॅलो हॅलो बरं तोंडानं बोलायो ना, कानाला मोबाईल लावले. काही इतके याडपण आहेत. हॅलो इकडं ऐकू नाही आलं का? इकडं तरी लाव, चांगला आवाज. काय बावळ्याचा बाजार आहे. हॅलो हॅलो काय असे तिरपे बोलत आहेत? हॅलो 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 काय नाही. हॅलो पुढे आवाज येत नाही का? झाडावर चढलं ते, रेंज यावं म्हणून झाडावर चढलं. त्याची एक चड्डी राहिली झाडाला, अंडरपॅन्टच गेलं वर. हॅलो पुढे काय नाही, सहज चड्डी गेली काय सहज. आणि ही मोबाईल वापरणारी माणसं आहेत ना, ही पागल असतात ना. हो, हे बोलत नाही, झोपत नाही. मोबाईल वापरणारी येडपट लोक आहे. झोपा नाही. आता एक तर लगेला गेलं मोबाईल आला, मग चेन तर खोलावं का नाही? फार येडे. आणि मोबाईल वापरणार. आता याच्यात बॅलन्स किती राहिला? 50. 50 मध्ये 25 गेले बोगस. आता किती राहिले? बस फिट बसले पोरं कीर्तनाला. ते 25 मधले 4 वापरेपर्यंत बॅटरी उतरली नाही पाहिजे ना. मग बॅटरी उतरायला काय? बॅटरी चार्जिंग करायला काय काय लागत? चार्जर, लाईट, बोर्ड, वायर, बटन. आपलं डोकंच बंद केलं त्याने. ऐका काय पाहिजे? बरं काय काय पाहिजे ऐका. मोबाईल चार्जिंग करायला काय काय पाहिजे? अनंत जन्मीची पुण्याई पाहिजे. अनंत जन्मीच्या पुण्याईची लाईट पाहिजे. संतांच्या आशीर्वादाचं चार्जर पाहिजे. स्वतःच्या प्रयत्नाची पिन खुसली पाहिजे आणि नित्य नियमाचं बटन दाबलं पाहिजे. तेव्हा हा मोबाईल चार्जिंग झाला. आणि हा चार्जिंग झाला रे झाला का मग त्या मोबाईलला भीती नाही. म्हणती नंदाची यापुढे आजी चोरी केली खरे, कारण त्याच्याशिवाय हा कोणी करू शकत नाही ना. कसा